नमस्कार मित्रांनो. तो आज रविवारचे संध्याकाळचे 7 वाजले आणि आम्ही आता जाणार आहोत कोळशेतला. तर रामभाऊंनी आम्हाला इन्व्हाइट केलं आहे. तर हा रोहन आहे. तर आज चाय पे चर्चा नाही, रम पे चर्चा आहे. तर बघूया, त्यांनी रम घेऊन ठेवली आहे. तर तो आम्हाला काहीतरी गाईड करणार आहे आयुष्याबद्दल. सोडली आहे आणि रामभाऊ आम्हाला खास पिकअप करायला आलेत. रामभाऊ कुठे नेणार आहेत आता आम्हाला? चला व्हिडिओमध्ये पुढे कळेल. आता आम्ही कोळशेतच्या धाब्यावरती पोहोचणार आहोत आणि हा गाव म्हणजे रामचं मामाचं गाव ना? यस, येस. मामाच्या गावाला जावरती येऊया, येऊया. पावसात थोडीशी येऊया. तो आता आम्ही जवळजवळ खाडीच्या जवळपास पोहोचलोय. कुठलं गाव मग? आता आपण हे इथे साईडला दोन डाबे आहेत, पण तुला आपण बसतो तो. इथे एक ढाबा आहे आतमध्ये. सो फायनली आम्ही या धाब्यावरती पोचलो आहे. कोळशेत खाडीच्या जवळ हा एक धाबा आहे. या धाब्याचं नाव काय मला माहिती नाही. बिचुला. दी चुला. आणि नेमका आज युट्यूबरला लाईट गेली आहे. हा, आणि इथे आलो आहे आम्ही आणि लाईट गेली आहे. तर मॅक्झिमम पब्लिक प्रोग्राम चालू आहेत. सर, आता आम्हाला रम न मिळाल्यामुळे आम्ही कोकम सरबत मागवलं आहे आणि मस्तपैकी थंडीमध्ये कोकम सरबतचा आस्वाद. शरीरासाठी चांगलं असं. अच्छा. चांगले. तर आता मी चना गार्लिक मागवला आहे. जस्ट लाईट आली आहे. जेव्हा आलो तेव्हा लाईट नव्हती, त्यामुळे आता हा जरा माहोल बनला आहे. आता जो नवीन डिश मागवली आहे ऑनियन फ्राईड चिकन. तर ही सजवली तर एकदम मस्तच आहे. तर आता बघू ही कशी लागते. ही रामभाऊने इन्व्हेंट केली आहे. हिस्ट्री सांगाल का याची कशी? आणि रामाने इन्व्हेंट केली. ही डिश आम्ही कशी इन्व्हेंट केली, जेव्हा माझं रेस्टॉरंट होतं चायना एक्सप्रेस, तेव्हा आम्ही एक पट्टाया चिकन करून एक डिश होती, खूप स्पायसी होती. तर आमच्याकडे कस्टमर यायचे आणि बोलायचे टेस्ट खूप छान आहे, पण सकाळी ना टेस्ट आठवते. मग आम्ही केलं की फॅमिली डिश बनवूया एक. सो आम्ही पट्टाया आणि एक सॉस असं करून फॅमिली खाऊ शकते, एक मीडियम स्पायसी और टेस्टी अशी एक डिश बनवली आहे. तर ती आहे ओनियन पॅन फ्राईड. तो आता आम्ही पटाया चिकन मागवलं आहे. पटाया प्रॉन्स की चिकन आहे? सॉरी, पटाया प्रॉन्स. तर आम्हाला पावसाळ्यात पण प्रॉन्स मिळतं, ही मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्याबद्दल रामभाऊच सांगतील आपल्याला की सगळी मुलं ना, हॅलो 1 2 3, आम्ही सगळी मुलं प्रॉन्सचे जेव्हा फॅन असतो. कॉलेजपासून आम्हाला प्रॉन्स खूप आवडतात. सो आम्ही प्रॉन्स खातो आणि मजा येईल. तुम्ही पण या, खा. ही स्पेशल डिश आहे, फक्त आम्हालाच मिळते. बाय. धन्यवाद रामभाऊ. आणि आता आम्ही प्रॉन्स खाऊ आणि कळेल आम्हाला की एक्झॅक्ट प्रॉन्स कसा आहे. तो रामाने आमच्यासाठी चिकन बटर गार्लिक बनवलं आहे. आणि आधीच्या डिश तर एकदम जबरदस्त होत्या, ज्या मी आधी कुठे खाल्ल्या नव्हत्या. आणि आता ही जी नवीन डिश आहे तर ही पण आम्ही ट्राय करू. पण आधीच्या ज्या कुठल्या होत्या बटर कुठल्या होत्या पटाया ना,
पटाया चिकन आणि पटाया प्रॉन्स पटाया. तर त्या आता एकदम अतिउत्तम होत्या. त्या तुम्ही नक्की या कोळशेच्या कुठला द चुला या रेस्टॉरंटला येऊन नक्की विजिट द्या. आणि आता आम्ही या नक्कीच घेऊ. आणि आमचा शेफला जरा दाखवा, इंट्रोड्यूस करा. आमचा शेफ जरा नाचतोय त्यामुळे तो येत नाही. अरे मग काय आलं. येस, हा रामा आहे. त्यामुळे याने तर एकदम याच्या हाताला एवढी जबरदस्त चव आहे की तुम्ही नक्की याच्या हाताचं टेस्ट करायला या. अशा प्रकारे आम्ही द चुला या रेस्टॉरंटला आम्ही जेवण जेवलो आहे. आणि जर तुम्ही बघाल तर इथे फॅमिली सेक्शन पण आहे. फॅमिलीचा गायब आहे. पण इथे व्यवस्थित जर जेवण बघाल तर तुम्ही प्रॉपर रेस्टॉरंटला जग मारेल याच्यापेक्षा एकदम बेस्ट जेवण दिलं आहे ह्या लोकांनी. आणि हा त्याचा ॲम्बियन्स आहे. आम्ही जेव्हा आलेलो त्यावेळेला आम्हाला हे व्हिडिओ काढता आला नाही कारण का इकडे लाईट गेलेली आणि आता लकीली लाईट आली. तुम्ही या कोळशेच्या द चुला या रेस्टोरेंटला नक्की विजिट द्या. ये कैसा था खाना? बहुत अच्छा था खाना एकदम मस्त. जो बाकी होटल्स में नहीं मिला तो इधर मिल गया. या तो रिकमेंड करना चाहिए कि नहीं करना चाहिए? ज़रूर रिकमेंड करना चाहिए. बहुत अच्छा खाना था. स्पाइसी भी नहीं था ज़्यादा ये मीठा भी नहीं था, मीडियम था. जो चाहिए वो मिला. येस. सो तुम्ही पण या रेस्टॉरंटला नक्की विजिट द्या. आणि जर तुम्ही फॅमिलीसोबत येत असाल तर इथे तुम्ही या फॅमिली सेक्शनमध्ये बसू शकतात.